नमस्कार, सातारा सिने स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगावात रमजान ईद उत्साहात. ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज, शांतता व सौहार्दासाठी विशेष दुआ. कोरेगाव शहरासह तालुक्यात शनिवारी ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या नमाज पठण करून अल्लाहकडे जगभरातील मानव जातीच्या कल्याणासाठी तसेच भारताच्या प्रगतीसाठी विशेष दुआ मागितली. सकाळी मौलाना यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी होती. मैदानाकडे येणारे सर्व रस्ते भाविकांनी गजबजून गेले होते. पारंपरिक पठाणी कुर्ता, इस्लामी फेटा व टोपी अशा पोशाखात नागरिक उपस्थित होते. ईदच्या नमाजपूर्व गरजूंना दान देण्याची परंपरा असून या दानाला जकात असे संबोधले जाते. प्रत्येक मुस्लिम व्यक्ती जकात देऊनच नमाज अदा करण्यासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेतील 9वा आणि अत्यंत पवित्र महिना मानला जातो. मुस्लिम धर्मातील 5 मूलभूत तत्वांपैकी एक म्हणून रमजान महिन्याचे विशेष महत्त्व आहे. 30 रोजे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी ईद साजरी करण्यात आली. ईदच्या निमित्ताने शहरातील मशिदींना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. गळाभेटी देत ईद मुबारकच्या शुभेच्छांचा वर्षाव सर्वत्र सुरू होता. भारतासह संपूर्ण जगात शांतता, सौहार्द आणि बंधुता नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. ईद निमित्त शिरखुर्माला विशेष मागणी होती. दूध व सुकामेव्यापासून तयार होणाऱ्या या पारंपरिक गोड पदार्थाचा सुगंध घराघरात दरवळत होता. नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे स्वागत करत मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा देऊन तोंड गोड केले. सोशल मीडियावरही ईद मुबारकच्या शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. दरम्यान ईद साजरी होत असताना कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. ईदगाह मैदानासह संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राजू बेग, रुमाल आपका घुमाओ. आपण हात पकडून कोणती होणार करके साथ तुला एखादा कॅमेरा मोठा घेऊन देतो काळजी करू फोटो पहिला नंबर मेरा नमाज संस्कृती बस पैसे होतो मस्जिद के लिए मस्जिद के लिए देना मस्जिद के लिए समीर सय्यद
सभी सैयद तुम्हारे लोगों को पैसे डालने दो भाई। चलो मस्जिद के लिए भाई। पैसे डालने की रुमाल में। वाता का अगल ते मजा आहे बाद में नराबी के मौलाना यावर्षी पवित्र रमजान महिन्याची उपास धरून मुस्लिम सर्व बांधवांनी आपले त्याग आणि मन शांत करण्याच्या हिशोबानं जे त्यागाचं आणि शांततेचं प्रतीक असणारी जी रमजान ईद आहे तर पवित्र महिन्याची आज सांगता रमजान ईदच्या नमाज पठण करून सांगता झालेली आहे. कोरेगाव व तसेच सर्व मुस्लिम बांधवांना कोरेगाव मुस्लिम समाजातर्फे रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो. ठिकाणी रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने प्रथमतः पत्रकार आपले स्वागत करत आहे व रमजान ईद निमित्त मी असं सांगेन महिनाभर गेले उपवास नमाज आणि तरावी लोकांनी असं पठण केलेलं आहे आणि कोरेगाव शहरामध्ये रमजान ईदची नमाज सकाळी 8:30 वाजता चालू झाली. सर्व मुस्लिम समाज एकत्र घेऊन नमाजीचं पठण केलं आणि आज या ईद निमित्त असा संदेश देईन मी की कोरेगाव शहरात आणि आपल्या मुस्लिम समाजामध्ये शांतता राहावं व पाऊस पाणी चांगला हो आणि सगळीकडे शांतता आणि जी इराण अमेरिका इस्रायलची युद्ध चाललं आहे ते थांबलं पाहिजे. त्याच्यामुळं भारताला फार मोठं फटका सहन करावा लागत आहे. आज मी इतका मोठा कार्यकर्ता किंवा नेता नाही आहे पण असं मी सांगेन की युद्ध हे थांबलं तर बरीच महागाई कमी होऊ शकते आणि आज आपल्या गोरगरिबांचे हाल बघत नाही त्यामुळे युद्ध हे थांबलंच पाहिजे. ईदच्या निमित्तानं असा संदेश देईन मी ईद थांबासाठी सगळ्यांनी मनापासून दुआ करा आणि आज सर्वजण इथं उपस्थित राहिले आणि ईदची नमाज शांततेने पार पडली यासाठी सर्व प्रशासन समाज सर्वांचं अगदी मनापासून मी आभार मानतो व ईदच्या रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मुस्लिम समाजाला माझ्या व माझ्या परिवारातर्फे मनापासून हार्दिक ईद मुबारक आणि माझ्या हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मनापासून सगळ्यांना ईद मुबारकच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज कोरेगांव शहर के अंदर ईदगाह मैदान में सभी मुस्लिम भाइयों ने नमाज अदा करने के लिए इकट्ठा हो गई और अपने कोरेगांव जामा मस्जिद के मौलाना असरार मौलाना उन्होंने नमाज अदा की और इस नमाज में दुआ मांगते हुए शहर के अंदर और देश के अंदर अमन और शांति के लिए दुआ मांगी. जो बीमार है उनके लिए भी दुआ मांगी गई, जो दुनिया से चले बसे हैं उनके लिए मग़फ़िरत की दुआ मांगी गई और सभी कोरेगांव के मुस्लिम भाइयों ने इकट्ठा होकर ईदगाह के अंदर ईद उल फित्र की नमाज अदा कर सभी एक में को दूसरे को ईद मुबारकबाद दी. इस सुनहरे मौके पर हम सभी इकट्ठा आकर सभी मुस्लिम भाइयों को हमारे तरफ से और हमारे साथियों की तरफ से ईद मुबारक. ईद मुबारक सब. आज ईद उल फित्र निमित्त
आमदार महेश शिंदे विचार मंच व राहुल जिल्हा नियोजन राहुलदादा बर्गे मित्रमंडळ यांच्यातर्फे ईद ए मिलादच्या शुभेच्छा आज त्यांनी दिल्या. त्यांनी आज या ईदगाह मैदानावरती सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा आणि यापुढं कायम लागेल ती मदत व कब्रस्तानसाठी जी लागणारी प्रत्येक गोष्ट व निधी देण्याचा त्यांनी गवाही दिलेली आहे. तरी आमदार महेशदादा शिंदे यांचे मुस्लिम समाजातर्फे आभार मानतो. कौम मिल्लत हमारे वो हमदर्दान कौम मिल्लत मुस्लिम हम सबों ने मिलजुल करके नमाज ईद उल फित्र अदा की और नमाज ईद उल फित्र के बाद पूरी कौम के लिए दुआ मांगा गया और उम्मत मुस्लिमा के लिए दुआ मांगा गया और पूरी दुनिया के लिए अमन अमान और सुकून के लिए दुआ मांगा गया. अल्लाह तबारक व तआला हम सबों की इस दुआ को कबूल करे और जमाअत मुस्लिम व कोरेगांव के जमाअत की तरफ से सभी को ईद मुबारक.